सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कुणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा. ज्यात दुसऱ्याचे अहित होते ती कधीच श्रद्धा असू शकत नाही. हे स्पष्ट मत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या बंदुखरातला आपण ट्रम्पचा सल्लागार नेमला असता. मग युद्ध आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसून टाचणीने संपवले असते. सीमेवर सुद्धा सैनिकांऐवजी 5-6 भोंदूबाबा पाठवले असते तर आपली सीमा देखील सुरक्षित राहिली असती आणि प्रचार सभा न घेता एका ठिकाणी बसूनच सर्व निवडणुका सुद्धा जिंकता आल्या असत्या. असे स्पष्ट आणि परखडपणे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केले. या भोंदूबाबाचे असे बनवाबनवीचे किस्से जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे. स्वतःला देव समजणारा हा भोंदूबाबा खरात किती बनेल होता याचे आता अनेक किस्से समोर येत आहेत. लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे केल्याने संशयित असलेला अशोक खरात हा या भोंदूगिरीत येण्यापूर्वी काय काय करीत होता हे सुद्धा जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. खरात प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात उमटलेले सर्वांनी पाहिले. सत्ताधारी असो वा विरोधक, दोघांनीही आक्रमकपणे या भोंदूगिरी आणि भोंदूबाबाला अद्दल घडवण्याचे ठरवलेले दिसले. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या खरात याने कशा रचल्या या अवघ्या राज्याला अचंबित आणि आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. कारण भोंदूबाबा आणि भोंदूगिरी याला कायमचे हद्दपार करण्याचे पाऊल उचलण्याची गरज आता तीव्रपणे निर्माण झाली आहे. खरात किती बनेल होता याचे पहिलेच उदाहरण म्हणजे खरात मर्चंट नेव्हीत कॅप्टन नसून जहाजावर चक्क सफाई कामगार होता अशी माहिती आता समोर येत आहे. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षीच एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. एक कुटुंबास तर थेट परदेशात पूजा करण्यासाठी खरातने दौरे घडून आणले आहेत. असे एक नाही तर सलग 5 वर्षे पूजा केल्यास लाभ होईल असेही तो सांगत असे. म्हणजेच या 5 वर्षात त्यानं आपली परदेश दौऱ्याची आणि पर्यटनाची हौस या बोवाबाजीतून साफ करून घेतली. आपली 31st पार्टी सुद्धा परदेशात करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने 31 डिसेंबरला विशेष पावर येत असल्याचे खोटे सांगितले होते. साहजिकच परदेशाची दौऱ्याची आणि पर्यटनाची हौस खरातने अनेक परदेश दौरे करून पूर्ण केली आहे. एखाद्यावर विश्वास बसला म्हणजे त्याच्यावर लोक पूर्ण आंधळेपणाने विश्वास ठेवतात आणि हा भोंदूबाबा याचाच गैरफायदा घ्यायचा. यात पण त्याने अनेक पैसे उकळल्याचे आता समोर येत आहे. 1 किलो मधाची बाटली तो 9 लाख रुपयांना विकायचा. याच सोबत रबरी साप, बनावटी खडे असे काय काय विकून श्रद्धेचा त्याने गैरफायदा घेतला आहे हे मोठे अकल्पितच आहे. पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाला तर त्याने चक्क 2.5 कोटींचा गंडा घातलेला आहे. आता तर त्याचा शस्त्र परवाना देखील जिल्हा प्रशासनाने रद्द केलेला आहे. त्याला हा शस्त्र परवाना 15 ऑक्टोबर 2012 रोजी देण्यात आला होता. तर 1 जानेवारी 2024 रोजी त्याचं नूतनीकरण केलं गेलं होतं. सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे हरणाची कस्तुरी सुद्धा त्याने अनेकांना दिली गेली होती असं सुद्धा समजतं. पण प्रश्न हा आहे की ही कस्तुरी त्यानं कुठे आणि कशी मिळवली. त्याचबरोबर सिन्नरच्या मीर गावात त्याने बांधलेल्या मंदिरात अघोरी प्रकारासाठी चक्क वन्य प्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांचा वापर केल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे त्याचे नरबळीचे प्रकरण सुद्धा संशयातच आहे. एकूणच अजून काय काय खुलासे होतात आणि त्यातून काय अघोरी कृत्य समोर येतात हे कळेलच. या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटते? भोंदूगिरी राज्यातून संपवायची असेल तर नागरिकांनी कशा पद्धतीने दक्ष राहावे? त्याचबरोबर राजकीय प्रतिनिधी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा सेलिब्रिटी असतील यांना सुद्धा किती दक्षपणे काम केलं पाहिजे याबाबतची तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.